आदित्य, आज जयंत कसला नॉर्मल वाटत होता रे. मला तर खूप टेन्शन येत आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला त्याच्या घरी आणलंय, त्याचं घर वगैरे सगळं ठीक आहे, पण ज्या प्रकारे तो सगळ्यांसमोर वागत होता ना, असं वाटत होतं की म्हणजे जगातला सगळ्यात चांगला मुलगा आहे तो. हो ना, म्हणजे काल जे काय त्याने घडवून आणलं त्याची पुसट रेष सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर नव्हती रे. अवघड आहे रे अशा माणसाबरोबर. आणि आपली जानू गेले 6 महिने झाले या अशा माणसासोबत दिवस रात्र राहते. काय होत असेल यार तिचं. आणि तशी जान्हवी मुळात खूप हसत खेळत आहे रे. हो ना. इतक्या दिवसात साधा संशय सुद्धा नाही आला तिच्याकडे बघून की ती अशा माणसासोबत राहते. अरे जानूला मी लहानपणापासून ओळखते. ती लहानपणापासूनच यार अत्यंत डॅशिंग, अशी बिनधास्त आणि खूप एक्स्ट्रोवर्ट मुलगी होती. म्हणजे आम्ही सगळी भावंड मिळून जेव्हा तिची शाळा घ्यायचो ना, तेव्हा ती सगळ्यांना पुरून उरायची. कधीच स्वतःवर अन्याय नाही होऊ दिला. आणि आज तिला कशाला सामोरं जावं लागतंय बघ ना. नाही, मला ना खरं सांगतो कळतच नाहीये की एक माणूस एका क्षणात इतका टोकाचा वाईट वागतो आणि दुसऱ्या क्षणात प्रचंड चांगला वागतो. एक्झॅक्टली. नाही, म्हणजे आपण ठरवायचं काय त्याच्याबद्दल की हा माणूस नेमका चांगला आहे का वाईट आहे. म्हणजे बघ ना, हा तोच जयंत आहे ज्यांनी काल मुलींना किडनॅप केलं. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून इतके अडथळे आणले. आणि आज तोच जयंत लक्ष्मी काकूंचं घर वाचावं म्हणून निधड्या छातीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला. या माणसाबद्दल आपण काय ठरवायचं रे नेमकं. मला फक्त जान्हवीची काळजी वाटते रे. काहीतरी आपण करायला पाहिजे तिच्याबरोबर. नाही, जानूच्या आयुष्यातला हा बॅड फेज लवकरात लवकर संपला पाहिजे. आणि मला खरंच वाटतं ही जबाबदारी आपली आहे. ओके. लक्ष्मी काकू, हे चॅलेंज नेमकं कशाचं आहे. आणि त्यांनी तुम्हाला दिलं कधी होतं? वय म्हणजे त्या कुठं भेटल्या तुम्हाला? एक्झॅक्टली. सांगते, सगळं सांगते. झालं असं की अहिल्या ज्या दिवशी आली ना, त्या दिवशी एक आमंत्रण पत्रिका आली होती. काय ग? हे बघ ना, पत्र आहे. तुझं माझं दोघींचं नाव आहे याच्यावर. कोणी पाठवलंय पण? काय लिहिलं नाही आहे ग. त्यात लिहिलं होतं की अगं हे बघ ना, आपल्या बॅचचे रियुनियन, ते पण फक्त मुलींचं. 40 वर्षांनी आपली बॅच भेटणार आहे, फक्त मुली. हो ना ग. ह्या रियुनियनला काय मज्जा येईल ना. मग आम्हाला वाटलं की जायला पाहिजे. आम्ही तिकडे पोहोचलो तर कोणीच दिसत नव्हतं. आणि अचानक मग ही आली पद्मा. लाल माती कुस्तीची, मिसळ झणझणीत वारपायची, बट रस्सा तांबडा पांढरा, कोल्हापूरच्या पद्मावतीचा निस्ता आम्हाला तिला ओळखायलाच इतका वेळ लागला. पण मग आठवलं की ती जुनी मैत्रीण आमची. म्हणजे आम्ही तिला मैत्रीण समजत होतो, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते. आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची. यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल. आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, ही सगळ्यांच्या समोर. अरे देवा, म्हणजे आता मंगळागौरीच्या खेळामध्ये तुम्ही त्यांना हरवायचं आहे? तसंच काहीच. पण हे सगळं तुम्ही करणार तरी कसं? त्याचा जरा विचार चाललाय. लक्ष्मी, जरा चल ग माझ्या बरोबर. 2 मिनिटं आलो. सांग. ते मंगळागौरीचे खेळ म्हणजे काय असणार आहे? बायकांची डान्स कॉम्पिटिशन, बाकी काय. शी, माझ्यासारख्या मोठ्या घराण्यातल्या मुली हे असलं अजिबात काही करणार नाही. किती घाणेरडं वाटतंय काहीतरी. दामिनी, तुला घाण वाटणाऱ्या या कॉम्पिटिशनमुळेच यांना यांचं घर परत मिळणार आहे, कळलं ना? नाही,
बोलताना आपण काय बोलतोय याचा जरा भान ठेवत जातो. जानू जरा आत येतेस, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो बाबा मी आलेच. आईल्या मला बाई कसं तरीच वाटतंय बघ. का? नाही म्हणजे उगीच आमच्यामुळे तू तुझं अख्खं कुटुंब भरडलं जातंय यात. मी काय म्हणते, तुम्ही निघा. अगं मी आणि श्रीनिवास बघून घेऊ काय करायचं. लक्ष्मी अगं काय बोलतीयस तू? कॉलेजच्या फायनल एक्झामला काय झालं होतं विसरलीस? आपल्या वर्गातला किरण, त्याने त्याच्या कॉपीचा पेपर माझ्या बेंच खाली टाकला आणि मी पकडले गेले होते. हो ना ग. तेव्हा तू माझ्या बाजूने उभी राहिली होतीस. माझं रजिस्ट्रेशन तुझ्यामुळे वाचलं. इनफॅक्ट तू प्रिन्सिपलच्या विरोधातही उभी राहिली होतीस, आठवतंय ना? अगं माझी मैत्रीण आहेस तू आणि तू सच्ची होतीस, मग तुझ्या बाजूने नाही उभं राहणार. मग अशीच तर वेळ असते जेव्हा मित्र एकमेकांसाठी उभे राहतात. मग आज त्या पद्माच्या विरोधात मी तुझ्या बरोबर उभी नाही का राहणार? आणि मित्र असतातच त्याच्यासाठी. हे बघ, तू स्वतःला अजिबात एकटं समजू नकोस. आपण पुण्यातली बेस्ट टीम बोलवू या कॉम्पिटिशनसाठी, कळलं? एक मिनिट थांब. जानू तू म्हणाली होतीस या कार्यक्रमात कोणीही नाचणार नाही. हे बघ जानू, तुला तुझा शब्द पाळावा लागेल. हो जयंत, मी म्हणाले होते असं, पण जयंत तेव्हा परिस्थिती वेगळी होती ना. तुलाही माहिती आता मध्ये खूप काही गोष्टी घडल्यात आणि सगळं काही माझ्या हातात नाही आहे ना जयंत. मुळात ह्या सगळ्याला मी कशी काय जबाबदार असेल? ते मला माहित नाही जानू. मी सांगितलं होतं की कोणीही नाचता कामा नये. पण नाचले तर? नाचू तर तेच, मग कळेल. अहिल्या, तुझ्या बोलण्याने धीर आला बघ. आता मला खात्री आहे आपल्याला कुणीच हरवू शकत नाही. एक्झॅक्टली. तर दाखवून देऊ त्या पद्माला आपण पण काही कमी नाही आहोत. आता आपण टीम डेक्लरेशन राऊंडसाठी रेडी आहोत. बरं, एक मिनिट हा. हे बघ, टीम डेक्लरेशन राऊंडचा पत्ता पाठवलाय. मग आपल्याला आपण निघूया. आपली टीम आपल्याला तिथेच भेटेल. चल चल. जयंत, जयंत तू काय करणार आहेस नक्की? हे बघ प्लीज असं पुण्यात बोलू नकोस. आणि अरे मंगळागौरीची स्पर्धा आहे, मग मला त्यांच्यात नाचावं तर लागणारच ना. माझ्या घरी आज बरीच माणसं आली आहेत. मला त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला हवी. एक्सक्यूज मी. जयंत ओ दामिनी वहिनी, दामिनी वहिनी, इकडे या, इकडे या. इकडे या. काय म्हणते तुमची भविष्यविद्या? मागच्या वेळी मला तुझ्या भविष्यविद्येचा साक्षात्कार झाला. आता मला सांग, मला धनलाभ कधी होणार आहे? धनलाभ सांगते ना. हो संतोष दादा, या आता नाही संतोष दादा काय ऐका ना. हा? या अशा टाळ्या वाजवून मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? ऐका, तुम्हाला आता फी द्यावी लागेल, तेही 500 रुपये. काय 500 रुपये? अहो तुम्हाला तरी पटतंय का तुमची फी 500 रुपये? आणि याची काय गॅरंटी आहे की धनलाभ होईल? तुम्हाला अजूनही शंका वाटत असेल ना, तुम्ही नका ऐकू माझ्याकडून तुमचं भविष्य. नाही होणार तुम्हाला धनलाभ वगैरे काही. निघा तुम्ही, जा. एक मिनिट मला सांगा, समजा मी पैसे दिले समजा, तर गॅरंटेड धनलाभ होणार? 100%.
आणि जर तुम्हाला धनलाभ नाही झाला तर तुमचे पैसे मी तुम्हाला परत करेन. डील? डील? ठीक आहे, डील 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 डील. ठीक आहे. सांगा काय मिळणार आहे मला? म्हणजे खजिना मिळणार आहे का सोन्याचा हंडा? ऐका ना संतोषदा, या 500 रुपयात तुम्हाला जरा जास्तच अपेक्षा आहेत असं नाही वाटत का तुम्हाला? सोन्याचा हंडा, खजिना नाही हं? मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकते, धनलाभ होणार की नाही. हा, मी तुम्हाला हे नाही सांगणार की किती होणार, कसा होणार. धनलाभ होणार की नाही एवढंच सांगू शकते. नक्की? ठीक आहे, सांगा लवकर. सांगते. पुढे इथे नाही हो. मग? तुम्ही ना ती कुंडी दिसते का तुम्हाला? ती पहिली? नाही, ती तिसरी. अच्छा, तिसरी. हा, त्या कुंडीच्या खाली तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्या कुंडीजवळ जा आणि कुंडीच्या खाली असं चेक करा, लगेच धनलाभ. जा 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 ना संतोष दादा. धनलाभ धनलाभ धनलाभ. काय करतेस? काय करते म्हणजे? आमलेट करते समजांसाठी. हो यार, काय आहे, घरी सगळी कामं तूच करतेस, इथे सगळी कामं तूच करतेस, काय आहे? आदित्य सर, तुम्हाला माहित आहे ना मला आवडतं हे का. ठीक आहे, आता मी आहे ना इथे, मी पण तुला मदत करणार. हो, कशा पाहिजे मी करते की. आदित्य सर राहू दे म्हणजे ना. प्लीज, मी तुला सांगतोय ना. आदित्य सर राहू दे अरे, पण म्हणजे ना. तुला असं कळत का नाहीये का? करताय तुम्ही? एक पाण्याची बॉटल. काजू, तू काय करतेस? हो, समजांसाठी आमलेट करते. ठीक आहे, मी करतो ते. अहो, कशा बाई, मी आहे ना, मी करते, तुम्ही बसा निवांत. राहू दे पारू, मी करतो ना. I'm telling you. तुम्ही जा ना, मी करते म्हणलं ना. आदित्य सर, तुम्ही सांगा यांना, मी करते. अरे हे सगळं तो मुद्दाम करत नाही. त्याचं ना माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण काय ना, त्याच्या पास्ट मध्ये काही गोष्टी घडून गेल्या म्हणून तो असा वागतो. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा प्लीज. आदित्य सर राहू दे ना तुम्ही. एक सेकंड. मी करते. अहो सर. आदित्य सर. आदित्य सर, तुम्ही ऐकणार आहात का माझं? मी ठेवते. ओके, ऑल ओके. पारू,
नीट बघून काम कर की. वय सारी खरंच सारी. तुम्ही सगळ्याजणी इतक्या छान दिसताय याच्यात. खरंच तुमचा एवढा कार्यक्रम संपवून तुम्ही धावत पळत इथे आलात आमच्यासाठी. तुमचे मनापासून आभार. हो आणि आम्ही अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार झालात ह्या स्पर्धेत भाग घ्यायला. खरंच आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. धन्यवाद. आपण आम्हाला ही इतकी छान संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद. नाही नाही बरं ऐका ना, आज मंगळागौर नाहीये बरं का, म्हणजे आज स्पर्धा नाहीये. आज फक्त आम्हाला आमची टीम दाखवायची. हा टीम डेक्लरेशनचा दिवस आहे आज आणि बाकी सगळं आम्ही सविस्तर तुम्हाला दोघी सांगू. हो हो हो. मग तयार जाऊया आपण आज. बरं गणपती बाप्पा झाला. अरे बापरे, अरे एका नोटेच्या 2 नोटा. अरे धनलाभ, एका नोटेच्या 2 नोटा. दामिनी 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 देवी, तुम्ही महान आहात, साक्षात लक्ष्मीचा अवतार आहात. तुम्हीच माझा उद्धार करा. मला या गरिबीचा कंटाळा आलाय, श्रीमंत बनवून टाका मला. हे दामिनी वहिनी प्लीज माझा उद्धार करा, उद्धार करा, उद्धार करा. संतोषदा उठा. नाही नाही नाही, माझा आता तुम्ही उद्धार करूनच टाका, श्रीमंत बनवूनच टाका मला. हो संतोषदा उठा आता. तुम्हाला आता कळालंच असेल की मला ही भविष्य सांगायची सिद्धी खरंच प्राप्त झाली आहे. खरं तर मला ही सिद्धी खूप पूर्वी प्राप्त झाली, पण आता मी ठरवलं की ज्या लोकांना माझ्या या सिद्धीची गरज असेल त्यांना मी हे असंच मार्गदर्शन करत राहणार. अरे वा वा वा, तुमचं पुढलं मार्गदर्शन आत्ताच करा, मलाच करा. सांगा मला पुढची धनप्राप्ती, धनलाभ कधी होणार आहे सांगा. ऐका ना संतोषदा, हा पुढचा धनलाभ असा लगेच नाही होणार. त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल सांगा ना, काय करावं लागेल? काहीही करायला तयार आहे मी, जीव पण द्यायला तयार आहे. नाही नाही नाही, पण जीव नका मागू. जीव घेतला तर मला झालेल्या धनलाभाचा मी लाभ कसा काय घेणार? संतोषदा, तुमचा जीव नकोय मला. काही गरज नाहीये जीव वगैरे द्यायची. तुम्ही फक्त एक गोष्ट करा. कुठली? माझ्या सिद्धीची गरज असलेला एखादा व्यक्ती ते घेऊन या. म्हणजे माझ्या सिद्धीचा त्याला लाभ होईल आणि तुमच्या पुण्यात सुद्धा भर पडेल. आणि मला तुम्ही मदत केल्यामुळे तुम्हाला अजून अजून मोठा धनलाभ होईल. मग एक काय 1000 माणसं लाईनी तुम्ही करतो तुमच्या सिद्धीचा लाभ घेणारी. आलोच. तुम्हाला एक गंमत सांगू का? हा जो वेडा झाला ना की मला धनलाभ झाला, मला धनलाभ झाला, ते पैसे खरं तर मीच लपवले होते. हो, आणि याला विश्वास बसला की मी भविष्य सांगितलं म्हणून याला धनलाभ झाला. पण आता मी तरी काय करणार? मला जर माझा बिझनेस चालवायचा असेल तर एवढी तरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ना मी. आता तुम्ही बघा ना, जसं अहिल्या देवींचं प्रस्थ वाढलं ना, तसं या दामिनी देवीचं पण वाढेल. काय म्हणतात मला? दामिनी. काय रे भरत, असा का बसलाय तिथे? तुम्हाला खूप कंटाळा आला इथे. कंटाळा येण्यासारखं काय? तू बघितलंस काय घर किती मोठं आहे आणि असं तुला जिन्यावरनं पळापळी करायला आवडते की नाही? मग जा काहीतरी खेळ मस्त. पण एकट्यातच काय खेळू मी? कोणतरी हवं ना माझ्यासोबत खेळायला. अरे काय रे वरद, कंटाळला काय? मी एक काम करतो, मी ना बॉल कुठेतरी टांगतो, तू मस्तपैकी बॅटने स्ट्रोक्सची प्रॅक्टिस कर. हा, पण मला कोणासोबत तरी खेळायचंय. भरत, आता सारखं तुझ्याशी खेळायला कोण असणार बरं इथे? हा, इकडे झाडं बघितलीस का किती लावली आहेत? आणि आता शाळेतही बागकाम शिकवत असतील ना तुम्हाला, मग प्रत्येक रोपाचं नाव तुला आता माहिती पाहिजे आणि बागकामही यायला हवं, हो ना? हे बघ, असं झाड आहे ना, नीट बघायचं.
हे बघ, झाडाचं पान असं कुठलं वाळलेलं असेल ना तर ते काढून टाकायचं. अहो मॅडम, अहो कशाला काढलं तुम्ही ते पान? म्हणजे झाडांना कदाचित आवडत असेल सुकलेलं पान, आपल्याला काय माहिती, हो की नाही रे? आणि मुळात माझं असं म्हणणं आहे की झाडांना हातच कशाला लावायचं आपल्याला, हो की नाही? द्या ना ते पान. का? अहो, हात न लावायला हे काय लाजाळूचं झाड आहे का? नाही, लाजाळूचं नाही आहे, पण याला जाळू का त्याला जाळूचं झाड आहे ना ते. काय? नाही काय नाही, तुम्ही पान द्या ना पटकन. हा तर मी एक काम करतो आता. मी जान्हवी आत्याकडनं गम घेऊन येतो आणि चिकवून टाकतोय पान. आणि आपण लावून टाकूया परत. हा म्हणजे विषयच संपला, हो की नाही? सिद्धू काका, तू असेच जोक मारा म्हणजे मला बोर होणार नाही. तुझं जाऊ दे रे, आपल्या सगळ्यांचं काय होणार आहे देवच जाणे. फायदा आहे तुझा. कसला फायदा? नाही, मी नाही आतमध्ये येणार, अजिबात येणार नाही. माझ्या कानावर आलंय की मी आत आले तर मला नाचायला लागेल, मला नाही जमणार. हे बघ, तू आत आली नाहीस ना तर नुकसान आहे तुझं. नुकसान? कसलं नुकसान? आतमध्ये पैशाची खाण आहे, खाण. खाण आतमध्ये? कोणाबद्दल बोलतोयस तू? आई बाबांबद्दल बोलतोयस? अरे आई बाबांकडे पैसे असते तर दिले नसते का त्यांनी मागच्याच वेळेला? माहिती ना तुला मागच्या वेळेला काय केलं होतं बाबांनी? हा, आणि आईनी काय केलं होतं? ते कडक लक्ष्मीचं वगैरे काहीतरी रूप घेतलं होतं आणि त्रास दिला होता. मला तर केवढी कामं लावली होती, घर साफ करायला लावलेलं, एवढं अख्खं मोठं घर. त्याच्यानंतर भांडी घासायला लावली होती, कपडे धुवायला लावले होते, केवढी कामं सांगितली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओढं उभं केलं होतं मला आणि हरीशला. पाय दुखले माझे, कंबर दुखली माझी. खरं तर असंच वागायला पाहिजे तुझ्याशी. बरोबर वागले ते. तुझी पण टाचली ती बघितली आम्ही खिडकीतून. आई बाबांचा विषय कशाला करते? ए, आता कसं पकडलं गेला? मुद्द्याचं बोल. दामिनी, हा ती आहे पैशांची खाण. तिला भविष्य सांगता येतं. साक्षात्कार झालाय म्हणे तिला. वेळायस का तू? दामिनी, अरे तिला स्वतःच भविष्य माहिती नसेल, ती कशाला लोकांचं भविष्य सांगते? बावळट बाई आहे ती एक नंबरची. तू कशाला मध्ये बोलतोय? तुला कळतच नाही काही. अगं मी स्वतः अनुभव घेतलाय. तू? हा, माझ्यावर विश्वास आहे ना? नाही. अगं पैशांच्या बाबतीत, हिशोबाच्या बाबतीत तरी विश्वास आहे ना माझ्यावर? ठीक आहे, म्हणजे ठीक-ठाक आहे. हा, माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेव, तुझाच फायदा आहे. आणि त्या मंगळागौरीचं म्हणशील तर एवढे पैसे आहेत ना आतमध्ये, एवढे पैसे की तू गाणं न लावता मोरासारखी तुई तुई नाचायला लागशील. एवढा पैशांचा पाऊस पडेल. नाच रे मोरा. राम राम. मी पद्मावती घोरपडे. मी तुम्हा सगळ्यांना आज इथं का आमंत्रित केलंय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? सांगते. मी माझ्या 2 मैत्रिणी लक्ष्मी दळवी आणि अहिल्या किर्लोस्कर यांना एक चॅलेंज दिलंय. ते चॅलेंज असं आहे, मंगळागौरीच्या खेळाची स्पर्धा जिंकायची. मी माझी टीम या स्पर्धेत उतरवणार, त्या त्यांची टीम या स्पर्धेत उतरवतील. जी टीम मंगळागौरीचा खेळ पारंपरिक पद्धतीनं आणि उत्तमरित्या खेळेल ती टीम या खेळाची विजेता असेल. हा, आणि जी टीम हरेल तिने जिंकलेल्या व्यक्तीचं जे सांगेल ते ऐकायचं. मी माझ्या दोन्ही मैत्रिणींना स्टेजवर आमंत्रित करते, त्यांनी त्यांची टीम घोषित करावी. अहिल्या, आपापसात स्पर्धा करायची होती ना, मग ही एवढा मोठा विषय का करते? आता आपण याच्या कुठल्याच गोष्टींना आळा नाही घालू शकत. हे बघ, चॅलेंज तर स्वीकारलंय, आता जिंकण्यावर फोकस करूया. या चल. कुठं
काय कुठं तुमची टीम? टीम आहे. या पद्मा मावशीने तर काहीच केलं नाहीये. यांची टीम सगळ्यांसमोर आली तर मग काय होणार? बाबा, आई आणि मावशी कुठे गेल्या? अगं जानू, आज टीम डिक्लेअर होणार होती ना, म्हणून गेलेत तिथे. दोघीच गेल्या? अरे पण मग आम्हाला का नाही सांगितलं? म्हणजे आता आपण सगळ्यांनी तिथे असणं गरजेचं आहे. हो ना, आता त्यांनी पुन्हा लक्ष्मी काकू आणि अहिल्या मावशीला त्रास दिला तर? वेंकी, तू आजीजवळ थांब इथेच, आम्ही जातो. हा, थांब. नाही नाही, मला पण जायचंय लक्ष्मीच्या मदतीला. नाही 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 आजी, प्लीज तुम्ही इथेच थांबा. बाबा, काका, तुम्ही सगळे इथेच थांबा. मी, पारू, भावना, सिद्धू आम्ही जाऊन येतो. आरतीताई तू पण चल. हां चल चल चला पटकन. मी आमच्या टीमला सन्मानाने स्टेजवर बोलवू इच्छिते. तुम्ही सगळ्या आणि ही टीम तर माझी आहे. तुमची टीम कुठे? बसा. हे सगळं तुम्हाला एवढं सहज आणि सोपं वाटलं होय? पद्मा, वा मागा. पुढच्या 5 मिनिटात जर तुमची टीम इथं आली नाही तर तुम्हाला या सगळ्यांसमोर मान्य करावं लागेल की तुम्ही हे चॅलेंज हरलात. वा पद्मा मावशी, काय सॉलिड पोपट केलाय दोघींचं. माझ्या डोक्यात तर कधीच आलं नसतं हे. आता खरी मजा येईल. हार मांडण्याचा तर प्रश्नच येत नाही. पुढच्या 5च मिनिटात या पंचक्रोशीतली बेस्ट टीम आमची टीम म्हणून इथे उभी राहील. लक्ष्मी, अहिल्या, अजूनही तुम्ही मला हलक्यात घेताय का? हा? तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला याच खेळाचं चॅलेंज का दिलं असेल? या पंचक्रोशीतल्या कुठल्याही टीमला तुम्ही फोन करा, माझ्या परवानगीशिवाय कुणीही इथं येणार नाही. टीम काय, एक मुलगी सुद्धा येणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या मंगळागौरीच्या सगळ्या टीम माझ्या मालकीच्या आहेत. त्यामुळं टीम दाखवा, नाही तर हार माना. काय हे बघा, शांत व्हा जरा. एक मिनिट, जरा शांत व्हा. अरे काय लक्ष्मी, अहिल्या, काही आठवतंय का? 40 वर्षांपूर्वी असंच काहीतरी घडलं होतं ना. त्या दिवशी तुम्ही जे पेरलं ते आज उगवलं. त्या दिवशी तुमच्यामुळं मी कॉलेजात तोंड दाखवायला सुद्धा घाबरले. कॉलेज सोडलं मी. आणि मी कॉलेज सोडलं म्हणून माझं लग्न लावून दिलं. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज तुम्ही आणि मी पुन्हा एकदा समोरासमोर आलोय. आज तुमची माझ्या समोर उभं राहायची लायकी नाहीये. आज मी तुमचा माज उतरवणार. माझा सूड पूर्ण करणार, मगच माझं मन शांत होईल. माझी पाय धरा आणि हार माना.
आज या अहिल्याचा सगळा माज उतरेल. तिला कोणाचा तरी पाय धरताना बघून मला जो काही आनंद होणार आहे ना, तू फक्त स्वप्नात बघ. एक मैत्रीण म्हणून आम्ही जरूर तुझे पाय धरू, पण हा हट्ट म्हणून शक्य नाही. आदित्य, आम्ही इथे असताना लक्ष्मी मावशीला आणि अहिल्या मावशीला कुठलीही इजा होऊ देणार नाही. आम्ही मुलं त्यांची ढाल बनून त्यांच्या समोर उभं राहू. अरे थांबा. भावना, पारू, पारू, आल्या या रणरागिणी आल्या. काय ग तुमचं? काय करणार आहात तुम्ही? काही करू शकणार नाहीये. त्यापेक्षा तुम्ही सरळ माफी मागा आणि माझे पाय धरा. त्याची गरज नाहीये. देवी आई, लक्ष्मी काकू, आम्ही समजे आहोत तुमच्यासोबत. यांचे पाय धरायची काय बी गरज नाही. आता आम्ही आमची टीम घेऊनच येऊ. आणि आम्ही सगळेजण इथे असताना तुमचा अपमान आम्ही होऊ देणार नाही. वय देवी आई, आम्ही समजे आहोत तुमच्यासोबत, तुमची टीम बनून. आई, या दोघी कधी हरल्या नव्हत्या, हरल्या नाहीत आणि हरणारही नाहीत. आणि ही स्पर्धा या जिंकणार. आज आम्ही तुम्हा सगळ्यांसमोर जाहीर करतो, ही आहे या दोघींची टीम. भावना, पारू, आरती, मी काय म्हणते, तुम्ही यात नका पडू. ती पद्मा कुठल्याही थराला जाऊ शकते. हे सगळं नका करू तो. नाही देवी आई, तुमचा अपमान म्हणजे आमचा अपमान, आणि आम्ही तो सहन नाही करणार. आई, लक्ष्मी मावशी, तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना की कुठल्याही संकटासमोर हार मानायची नाही. आज तुम्हीच माघार घ्यायला लावताय. आणि ही लढाई फक्त तुमच्या आत्मसन्मानाची नाहीये, तर आमच्या सगळ्यांच्या आत्मसन्मानाची आहे. आणि हे जे चॅलेंज तुम्ही घेतलंत ना, हे फक्त तुम्हा दोघींचं नाहीये, हे आम्हा सगळ्यांचं चॅलेंज असणार आहे. तेव्हा आता आपण सगळे एकत्र मिळून लढा देऊया. बराबर आहे. आपण एकत्र असू ना, तर आपल्याला हरवण्याची हिम्मत कोणीच नाही करू शकत. अहिल्या,
किती भाग्यवान आहोत का आपण. ह्या अशा पोरी बाळी आहेत आपल्या. पद्मा, बघतेस ना, ही आहे आमची टीम. आम्ही घेतलेलं चॅलेंज पूर्ण करणार आणि तुला हरवून दाखवणार. आता भेटू स्पर्धेच्या दिवशी. नक्की. आव्हान तर स्वीकारलंय पद्माचं, पण आता पुढे कसं काय सगळं करायचं. म्हणजे खरं सांगते मुलांना, आता गेल्या कित्येक वर्षात मंगळागौर वगैरे खेळलो नाहीये, नाही का ग. त्यामुळे आता कशी सुरुवात करायची आपण, तुला काय सुचतंय? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रिहर्सल तर करावी लागेल. सराव तर करावाच लागेल. आणि त्याच्यासाठी जागा हवी. आधी ते एक काम कर, इथे जवळच कुठला हॉल असेल तर तो बुक करू. नाही आई, ऑलरेडी सगळं चेक करून आलोय आम्ही. पण ते श्रावण महिन्यातल्या कार्यक्रमांमुळे आणि लग्नामुळे सगळे हॉल्स बुक आहेत. आई, आपण आपल्या घरी असतो तर तिथेच प्रॅक्टिस केली असती ना. आता आपण जयंतच्या घरी आहोत तर तो आपल्याला नाही म्हणणार आहे का? आपण इथे प्रॅक्टिस करूच शकतो ना. हो, हां चालतंय की. ॲक्च्युली इकडे करू शकतो आपण प्रॅक्टिस. हो ना? हो हो ग, अगदी खरं आहे बघ. म्हणजे ही विनंतीच आहे आमच्याकडून, तुमची हरकत नसेल तर. म्हणजे आमची लक्ष्मी म्हणजे ना अगदी भेडस्त आहे नुसती. नेहमीच कशी ग तू जयंतची परवानगी घेऊन त्याचा अपमान करत असतेस? हा, अगं तो तुला आई म्हणतो का नाही? मग कुठल्या आईला आपल्या मुलाच्या घरात काही कार्यक्रम करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते, नाही ना? मग आजी अगदी बरोबर बोलतायत. मला काहीच हरकत नाही. करा तुम्ही इथे प्रॅक्टिस. चला, एक मोठा प्रश्न मिटला. आता प्रॅक्टिस इथेच होणार. जावई बापू, खूप खूप आभार तुमचे. आणि काकू, तुम्ही टेन्शन वगैरे खरंच सोडा, वेळ वाया घालू नका, प्रॅक्टिसला सुरुवात करा आता. आणि तुम्ही बोला तुम्हाला काय काय पाहिजे, म्हणजे असे प्रॉप्स वगैरे काही लागणार आहेत का? हा सांगा ना. हो बाई, दागिने पण लागतील ना, थोडं बरं पण दिसायला पाहिजे ना. चालेल. आलेच. कठीण आहे. जयंत ऐक ना. जयंत मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घे ना. जयंत थांब प्लीज, एकदा ऐकून घे. हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय नो जयंत, हे सगळे तुला टेकन फॉर ग्रांटेड घेत आहेत, पण मी त्यांना जाऊन सांगते की त्यांनी इथे प्रॅक्टिस केलेली तुला चालणार नाहीये. आय यू शुअर तू ते बोलू शकणार आहेस? हो जयंत, तुला जर त्रास होत असेल तर मला त्यांच्याशी बोलावंच लागेल ना. जानू, जस्ट इमॅजिन, हे सगळं ऐकून ते माझ्याबद्दल काय विचार करतील? जयंत मला सांग, मी असं कसं करेन? एक वेळेस मी त्यांना माझ्या रिलेटेड काहीतरी रिझन देईन, पण त्यांच्या समोर तुझं नाव सुद्धा काढणार नाही. हं? जयंत, अरे क्या बात है. एक ही नाजुक साजुक, एक ही भावुक भावुक, एकीच्या जिभेवर अगं काय करताय? एकीला पाहून पडा, एकीच्या इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी अवस्था झाली आहे माझी. काय करू मी? घरच्यांना तरी कशी सांगू?
इथे प्रॅक्टिस करू नका. बंद कर बंद कर बंद कर बंद कर. काय झालं मावशी? काय झालं अरे काय? बाळा, मंगळागौरीची स्पर्धा आहे ही अशी गाणी नसतात. मी सांगते तुला. आणि मुळात ह्या साड्या नेसून आपल्याला मंगळगौरीचे खेळ खेळता येणार नाहीये, त्यासाठी कम्फर्टेबल कपडे घालावे लागतील आधी. खरं आहे ग. मग हा चालेल. ठीक आहे. चालेल काय चालेल. काय चालेल? अरे चालेल म्हणजे तुम्ही चेंज करून या ना आता. मावशी, तू, आई, भावना, पारू, जानू सगळे तुम्ही जा चेंज करून या. जा जा. ते आम्ही करणारच आहोत, पण त्याच्याशी तुम्हा लोकांचा काहीच संबंध नाहीये. अहो, असं तुम्ही कशाला हिरिरीने त्यात भाग घेताय? आता उठायचं आणि खोलीत जायचं. घ्या. अहो, असं काय बोलताय हो काकू? याला काय अर्थ आहे? आणि म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे बघा, तुम्ही आता रिहर्सल करणार, त्यात काही चुकलात, काही सजेशन हवे असेल तर आम्ही आहोत ना. आम्ही बसा बसा बसा. नाही नाही, काही मदत नाही लागणार तुमची. तुम्ही आता केलीत तेवढी मदत खूप झाली. आता आज जा, पत्ते घ्या, टीव्ही पहा, काही करा, पण इथे तुमचं काही काम नाही. पटकन निघायचं. चला जाऊ दे, त्यांना आपले सजेशन्स नको आहेत. काय करणार? काय अर्थ आहे? ओके, ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. लबाड आहेत लबाड. बाळा, हे तुझ्यासाठी. घे घे. आरती, भावना, तुमच्याकडे सलवार कमीज आहेत ना? हे घ्या. हे तुझ्यासाठी आहे आणि हे तुझ्यासाठी. दामिनी, हे तुझ्यासाठी. वाव, किती छान ड्रेस आहे हा. मला फार आवडलाय. आता आपण या पंजाबी ड्रेस मध्ये व्यवस्थित कम्फर्टेबली प्रॅक्टिस करू शकू ना. हे बघा, आवडलेत ना तुम्हाला? आई, माझ्या ड्रेसचा रंग खूप छान दिसतोय. बघू ना. आया, किती छान आहे ग. मी घातला तर चालेल? माझा पण छान आहे ना. बघ ना. देऊ ही तिला. प्लीज दे ना. मंगल, अगं नाही, ह्याचा पण रंग खूप सुंदर आहे. मला तू बरं थोडं बोला. आता एक काम करा, पटपट तयार व्हा, म्हणजे आपण पटकन सरावाला सुरुवात. चालेल. चल चल चल. चला. चला चला. मी देवी आईना सांगू का की ही कापडं मला घालता यायची नाही? अरे काय रे, काय झालंय तुम्हाला? चेहरा पाडून का उभे आहात? नाही ते ऍक्च्युली आम्हाला म्हणजे यांना प्रॅक्टिसच बघू देत नाहीये मावशी आणि आई. हो का? माझं काय नाही. तुझं काही नाही. व्यंकी, काय झालंय रे? हाकललं तुम्हा सगळ्यांना. अरे तुलाही हाकललं बरं का आदित्य? काय रे रे, बायकांना या बाबतीत कन्व्हिन्स करायची सुद्धा ना एक कला असते, आर्ट असते. आर्ट. खरंय खरंय. कसं? आम्ही शिकवतो ना तुम्हाला. काय सोपं एकदम. काय करायचं असतं बा? अरे लक्ष्मी आणि अहिल्या कुठे गेले? आम्ही इथे क्या बात है लक्ष्मी, बहुत खूब. अर्ज किया है, अर्ज किया है. हमको अक्सर ये ख्याल आता है उसको देखकर, हमको
अक्सर ये ख्याल आता है उसको देखकर, ये सितारा कैसे गलती से जमीन पर रह गया। काका क्या बात है, क्या बात है, क्या बात है। वाह बाबा, जरा यहाँ भी गौर फरमाइए हुजूर। आइए। तेरी सादगी पे कोई मर न जाए खुदा। वाह, तेरी सादगी में कोई मर न जाए खुदा। हुस्न वालों में कोई ये अदा भी तुमसे सीखे। पण खरंच मावशी काकू तुम्ही दोघे इतक्या सुंदर दिसताय ना, म्हणजे बाकी सगळ्या मुली फिक्या आहेत तुमच्या समोर खरंच. इजाजत हो तो हम भी कुछ पेश करना चाहेंगे। इरशाद भाई। कल 14वीं की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा। वाह। कल 14वीं की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा। कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा चेहरा तेरा। कडक. बरं आता मी काय म्हणते, हे सगळ्यांचं कळलंय आम्हाला. आता शेरो शायरी तुम्हाला येते ती. आता झालं असेल तर निघा, आम्हाला मंगळागौरीच्या खेळाचा सराव करायचा आहे. अरे कोण पारू, काय ग, तू पंजाबी ड्रेस का नाही घातलायस? देवी आई, बाला कळलं तर तो उगाच वरडल. अगं पण या कपड्यात तुला खेळ खेळताच येणार नाही. हो, नको भावनाताई. अगं पारू, तू घाल बिंदास पंजाबी ड्रेस. थांब, मी बोलते मारुतीशी. कर फोन कर. हा. हॅलो मारुती, अरे आम्ही इकडे आलोय, तिथे आम्ही मंगळागौरीच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतोय आणि त्यासाठी आम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार आहे, ज्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना पंजाबी ड्रेस घालायचे. तर आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की पारूनी सुद्धा पंजाबी ड्रेस घालावा. फक्त ती तयार नाहीये कारण तुझी परवानगी मिळालेली नाहीये. तर जरा बोल तिच्याशी, सांग तिला पंजाबी ड्रेस घातला तरी चालेल म्हणून. ये अगं बोल तर. बोल. थांब, बोल. हॅलो बा, मी घालू का ड्रेस? काय म्हणाला? बा म्हणलं ड्रेस घाल. जा जा, चेंज करू दे, जा. आलेच नाही. जा. भावना, जान्हवी कुठे आहे? अजून खाली आलीच नाही का? नाही अगं आई, जयंतचं काहीतरी काम होतं बहुतेक म्हणून ती थांबली. तिला पण सरावासाठी तयार होऊन यावं लागेल ना. हो, तिला लवकर कपडे बदलून यायला लागेल. अरे जयंतने जाणीला खोडीत अडकून तर नसं ठेवलं, कळत नाही. जानू, हा काय प्रकार लावलाय? मला ना हे अजिबात आवडलं नाही. जयंत हे बघ, ते जे काही करतायत ते त्यांना करू दे, पण मी तुला शब्द देते, मी त्यांच्यात अजिबात भाग घेणार नाही. मी नाही नाचणार जयंत. तू प्लीज शांत हो ना. प्लीज जयंत.
खरंच जानू तू नाही नाचणार? हो जयंत, मी नाही नाचणार. मी तुला नाही आवडत अशी कुठलीही गोष्ट करणार नाही. आय प्रॉमिस. चला चला, आम्हाला प्रॅक्टिस करायची आता इथे, तुम्ही बाहेर पडा. आणि आता सराव होईपर्यंत तुम्ही सगळी मंडळी जरा आतच थांबा. मी काय म्हणत होतो काकू की मी व्हिडिओ करतो ना डान्स प्रॅक्टिसचा, म्हणजे कसं आहे तुम्हाला कळेल तुम्ही कुठे चुकताय ते. हो ना, आणि ते पण आहे ना, त्यांना म्युझिक लागेल तर ते म्युझिक क्यू करावं लागेल ना, त्यामुळे आपल्याला थांबावंच लागेल. ते पण आहे ना, जर प्रॅक्टिस करता करता भूक लागली तर काहीतरी आणून द्यावं लागेल. मी पण थांबतो ना. आणि काहीतरी खायला घेऊन येशील. ओके, काय काय म्हणतो बँकी? हा, इथेच थांबायचे. आपण थांबूया इथेच. सासूबाई, जरा तुमची काठी द्या ना, आज त्याचा वापर करावा लागेल असं वाटतंय. आता निघताय इथून की प्रॅक्टिस बघायची आहे, व्हिडिओ काढतोय. सासूबाई, चला. नाही म्हणजे आमच्या मुलांना तर आम्ही घालवलं बाहेर. आता ही जी दुसरी 2 मुलं आहेत त्यांचं जरा तुम्हीच बघा. आलो आलो आलो. मुलांपेक्षा हेच आहे तर काय. तामिनीला एक छोटंसं काम सांगितलंय, माहित नाही ते पण करेल की नाही. तिने काम जरी नाही केलं तरी मला माझ्या तयारीत राहायला हवं, नंतर ती पद्मावती मला समोरही उभं करणार नाही. याला काय अर्थ आहे, म्हणजे आम्हाला पण बघायच्यात ना त्या सगळ्या कशा डान्स करतात ते, है ना. सगळ्या कशा प्रॅक्टिस करतात ते बघायचं होतं की भावना मॅडम कशा प्रॅक्टिस करतात ते बघायचं होतं. एक मिनिट, त्याचा पॉइंट तर बरोबर आहे ना. म्हणजे मला एक सांग, कुठे आपल्याला रोज रोज मंगळागौरीचे खेळ बघायला मिळतात? त्या निमित्ताने बघितले असते ना, म्हणजे जरा. आदित्य अगदी बरोबर बोलला. अरे कधीतरी कोणीतरी आम्हाला पण हे मंगळागौरीचे खेळ दाखवायला पाहिजेत की नाही? अरे मग हे त्यावेळेलाच बोलायला पाहिजे होतं ना, आता बोलून काय उपयोग आहे? माझ्याकडे कडक जुगाड आहे. काय? कॉल लावतो ना एक. हॅलो जान्हवी, ऐक ना, ऍक्च्युली झालंय कसं की अहिल्या मावशीने आणि लक्ष्मी काकूनी ना आम्हाला डान्स प्रॅक्टिसतून थोडं बाहेर काढलंय ग. पण आम्हा सगळ्यांना खरंच बघायची आहे का डान्स प्रॅक्टिस? काही आयडिया आहे का तुझ्याकडे? ऐका, मला सांगा, तुम्हाला खरंच बघायचे आहेत ना मंगळागौरीचे खेळ? माझ्याकडे तुम्हाला आयडिया आहे. अगं कमाल आयडिया आहे. थँक्यू जान्हवी. मंगळागौरीचे खेळ खेळायचे आपल्याला, तेव्हा सराव करताना तर मला जरा सांगा, तुम्हाला तुमच्यापैकी कोणाकोणाला कुठले कुठले खेळ येतात? मलाही एक खेळ खेळता येतो. अगं दाखव ना मग. वहिनी, आता ही पारू सुद्धा आपल्या सोबत खेळणार आहे का? अर्थात तुझी काही हरकत? काय हरकत म्हणजे काय विचारता तुम्ही? अहो, ही आपल्या घरात मोलकरी नाही, फडतूस. घरातलं काम करते. आणि तसंही मंगळागौर तर लग्न झालेल्या बायका खेळतात ना. पारू, तुझं लग्न झालंय? नाही ना? की झालंय आणि आम्हाला सांगितलं नाहीयेस? तसं असेल तर खेळ बाई, माझी काहीच हरकत नाहीये. दामिनी, ही वेळ आता अशी फुटकळ भांडणं करण्याची नाहीये. आपल्याला एक टीम बांधायची आणि ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे पारू खेळली तर तुला काही प्रॉब्लेम आहे? तुम्हाला पारूच का हवी आहे? पारूपेक्षा चांगलं खेळणारी दिशा आहे. आणि दिशाचं लग्न झालंय, आपल्या घरची सून आहे. दिशा खेळ. दिशा, खेळशील ना? हो न्यू सासूमो, एक सासूमो, मी पण खरंच खूप एक्साइटेड आहे हे गेम्स खेळण्यासाठी. पारूचं आधी झालं ना खेळून,
यावेळेस मी पार्टिसिपेट केलं तर चालेल प्लीज? पारू, खेळू मी? देवी आई, लक्ष्मी काकू, माझी काही बी हरकत नाही. दिशा मॅडम खेळल्या तरी चालेल. अगं पारू, नाही दिशाला खेळूच दे, पण तूही खेळू शकतेस. म्हणजे मंगळागौरीच्या टीमवर काही माणसांचं बंधन नाहीये, दोघीही खेळा. नाही नको लक्ष्मी काकू, खेळू देत दिशा मॅडमना. ओके, मी जाऊन पटकन चेंज करून येते. पारू, थँक्यू. लगेच आहे हा. ठीक आहे गं. ऐका माझं, ऐका. जान्हवीनी जी काय आयडिया सांगितली ना ती फॉलो करू नका प्लीज. श्री, ऐक माझं. त्यांना जर कळलं ना की तुम्ही प्रॅक्टिस चोरून बघितली, त्यांना नाही आवडणार ते. पण आम्हाला आवडणार आहे ना. हो ना. आणि मी पण कधी भावना मॅडमना डान्स करताना नाही पाहिलं रे. अरे आणि बाबा, मी पण नाही बघितलेत ना कधी मंगळागौरीचे खेळ. हा, एक्झॅक्टली. श्रीकांत, तू जरा गप्प बस. अरे तुला नसेल बघायचं तर नको बघू ना, पण ज्यांना बघायचं त्यांना का अडवतोस तू? हा बाबा प्लीज. जा रे, जा जा बघा जा. थँक्यू काका. अरे नको श्री, ऐक. थँक्यू थँक्यू. तू का असं करतोस त्यांना? का पाठवलं? म्हातारा झालास का तू? अरे आपले दिवस आठवले ना. अरे त्यांना मजा करू दे, त्यांना काय एवढं रे. सोड. बोल, काय खबर? इथे प्रॅक्टिसला सुरुवात झालीये. होणार आहेत त्या गोष्टी सांगू नको. तुला एक काम दिलं होतं, त्याचं काय झालं? येस, आपण आपल्या प्लॅन मध्ये एक स्टेप पुढे गेलोय. मला टीम मध्ये एंट्री मिळाली. अंगाशी अर्धी लढाई तर आपण इथंच जिंकलो. तू असशील त्यांच्या टीम मध्ये, पण खेळशील माझ्यासाठी. बघ त्यांना कसं माझ्या पायावर नाक घासायला लावते ते. येस, आणि तो मोमेंट बघण्यासाठी मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे. होणार होणार. तुझी आणि माझी इच्छा नक्की पूर्ण होणार.